नमस्कार मित्रांनो, सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। दसरा आणि दिवाळी म्हणलं की एक फुलांची आरास असते आणि एक मस्त दाराला, गाडीला, देवघराला आपण हार बनवतो। आम्ही म्हणजे लहान असताना घरात आमच्या असे हार जास्त नसायचे, पण गोधडी शिवण्यासाठी मात्र आई असं सुईद्वारा घेऊन बसायची आणि मी त्यावेळेला दोरा ओवून द्यायचो। आता बरोबर एका पिढीला पूर्णविराम झाला, दुसरी पिढी सुरू झाली आणि मला पण आता हे दोरा ओवत असताना इथं दिसत नाही। मग आता माझी मुलगी मला इथं दोरा ओवून देते। तर ह्याला सुईचं नाक म्हणतात आणि हे सुईचं टोक, याच्यापासून आपण असं हार बनवतो। सध्या बाजारामध्ये एक असे दोन प्रकारची झेंडू जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत। बाकीचा जो झेंडू आहे जो साधा असायचा की ज्याच्यामध्ये अशा पाकळ्या पाकळ्या सुट्ट्या दिसतात आणि तो असा उभट प्रकारचा असतो, तो काही सहसा जास्त हाराला वापरत नाहीत। हा मात्र भरीव आहे, ह्याला गेंद असं म्हटलं जातं आणि हा झेंडू सर्रासपणे हारासाठी वापरला जातो। यावर्षी याचं उत्पन्नसुद्धा खूप आले, पावसानं नुकसान पण खूप झाले, पण बऱ्यापैकी झेंडू यावर्षी बाजारामध्ये आहे। तर असा आहे छान छान झेंडू दोन रंगामध्ये आणलेला आहे आणि माझे आता हार बनून तयार झालेले आहेत। थँक्यू।